गुड मॉर्निंग. आज केलं होतं मी रस्सम इडली. पण त्याआधी खूप जणांनी मला वृंदाची अपडेट विचारल्यामुळे वृंदा माझ्या बरोबरच अजूनही शूटिंगला येतेय आणि शूटिंगवर तिचे भरपूर लाड होतात. तिला ज्वेलरी, कपडे आणि मॉनिटर बघायला सध्या खूप आवडतं. आणि कपड्यांवरून आठवलं, माझी मैत्रीण श्वेता, तिचा लेबल पोशाख नावाचा ब्रँड आहे, त्यांचा एकम नावाचा स्टुडिओ आता सुरू झालाय. तर छान छान कपडे घेण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम पेजला नक्की जाऊन व्हिजिट करा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी इडली बनवण्यासाठी मी बाहेरूनच विकतचं पीठ आणलं, पण रस्सम मात्र स्क्रॅच पासून बनवलं. त्यासाठी थोडीशी तूर आणि मूग डाळ मी एकत्र करून आधी शिजवून घेतली. मग टोमॅटो बॉईल करून त्याची सालं काढून ते मिक्सरला बारीक करून घेतली. मग बिया काढण्यासाठी टोमॅटोची प्युरी मी आधी गाळून घेतली आणि त्यात शिजवलेली डाळ पण गाळून घेतली. आणि मग तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि मग बारीक वाटलेला लसूणही त्यामध्ये फ्राय करून घेतला. आणि त्याच फोडणीत मग हळद, हिंग, लाल तिखट आणि रस्सम मसाला घालून सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आता हा रस्सम मसाला विकतचा होता. जर तुम्हाला स्क्रॅच पासून बनवायचा असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की त्याची रेसिपी सांगेन. मग उकडलेल्या डाळीचं आणि टोमॅटोचं मिश्रण आधी फोडणीत घातलं. मग त्यामध्ये चिंच, गुळ आणि कोथिंबीर घालून सगळं खळखळून उकळून घेतलं. रस्सम मस्त आंबट गोड झालेला. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.